हे जे रोड डेव्हलपमेंटचं काम चालू आहे, या रोड डेव्हलपमेंटच्या कामामध्ये NCCL म्हणजे नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड आणि NCCLच्या मार्फत त्यांनी सबमिट केलेली वर्क ऑर्डर म्हणजे निमिवा ही एक चोर कंपनी, आणि या चोर कंपनीमुळे माझे पार्लेकर, माझे सुभाष रोडवरचे रहिवासी हे त्रस्त झालेले आहेत. आता यांना घोडा लावायची वेळ आली. अत्यंत बेजबाबदार व्यक्ती हे निमिवा आले, आणि त्याच्यानंतर मेगा, त्याच्यानंतर मग मानसी आणि NCCL मेन कंपनी. पण ह्या 3 ब्रांचेस आहेत. निमिवा पहिल्या नंबरला, दुसऱ्या नंबरला मेगा आणि तिसऱ्या नंबरला मानसी. मग आता यांनी केलंय काय, निमिवाल्यांनी हा पूर्ण गटर लाईन खोदायला घेतलाय. सुभाष रोडवरती 2020-21ला डांबरीकरण झालं होतं. आता सीसी रोड करताय. अत्यंत चोरी आहे ना सीसी रोडमध्ये. सांगणार ना, दाखवणार पार्लेकर जनतेला दाखवणार. आणि हस्तांतरण करायच्या आधी मोठा तांडव होणार आहे. तो तांडव माझ्याकडून होणार आहे. माझ्याकडून प्रत्येक वेळेला दाखवतोय, प्रत्येक वेळेला समजवतोय. समजत नाही का महानगरपालिकेच्या अभियंत्यांना? काय 1200 करोडची निविदा, हा किती 3 वॉर्ड मिळून, म्हणजे HEC झाले, KEC झाले 2 विभाग, के साऊथ, के नॉर्थ, H ईस्ट, H नॉर्थ, H वेस्ट. ठीक आहे सगळं बघूया. या 3 वॉर्डमध्ये मिळून 1200 करोड रुपये कोणाला? NCCL काम कोणाला देते? स्वतः करत नाहीये. या खानेडे निमिवाला काम देते. तो चोर निमिवा कोण? निखिल जैन. चोर, चोट्टा. त्याची वरात आता काढणार, ऑफिस फोडणार त्याचं मी. जा पोलीस स्टेशनला जाऊन सांग समीर काळेने ऑफिस फोडलं म्हणून. बघतो मी पण काय त्याला कोर्टात खेचणार मी. आता PIL काढणार त्याच्यावर. काय कोर्टामध्ये याचिका टाकायची म्हणजे ठोकायची ठरवलं. आता गेले 4 तास इथं माझ्या या पार्लेकर जनतेला इलेक्ट्रिसिटी पासून वंचित ठेवलंय. काय मित्रांनो, आज माझ्या 2 बिल्डिंगमध्ये ऑक्सिजनवरती म्हातारे कोतारे जगतायत. बरोबर. माझ्या बाजूला डाव्या बाजूला 4 बिल्डिंग सोडून किरीट हॉस्पिटल आहे. बरोबर. अच्छा काय झालं तिकडं? स्फोट झाला. किती वेळा झाला स्फोट? बघा मित्रांनो, माझी ताई काय बोलते, 3 वेळा स्फोट झाले. इथं कोणीही कार्यरत नाही, फक्त इकडे चमकेश्वरी करून गेलेले लोक आहेत. आणि अजूनही इकडे 4 तास झाली लाईट नाही. काय झालं? कशामुळे? ब्रेकरमुळे झालं. ते पोशीन आहे ते त्याने तोडलं ना सगळं. माझ्या स्वतःच्या बिल्डिंगमध्ये पण लाईट नाहीये. माझ्या किरीट हॉस्पिटलमध्ये पण लाईट नाहीये. 2 जण या ठिकाणी व्हेंटिलेटर्सवर आहेत. लोकांचे जीव दावणीवर आहेत. याची जबाबदारी एक जण जरी गेला ना, जगदंबे शपथ सांगतो, हा निखिल जैन. ती ऑफिस कुठे मला माहिती आहे. काय अजून तुझ्या ऑफिसमध्ये आलो नाही आम्ही लोक. ज्या दिवशी मी तुझ्या ऑफिसमध्ये येईन ना, त्या दिवशी बघून घे काय होतं ते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी. नमस्कार, मी समीर काळे, एक सामाजिक कार्यकर्ता विले पार्ले. दिनांक 9 मार्च 2024. मित्रांनो, आज माझ्या सुभाष रोडला आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि ती आपत्कालीन परिस्थिती म्हणजे माझ्या या सुभाष रोडवरील किरीट नर्सिंग होम यांच्या हॉस्पिटलमध्ये मी आहे. माझ्याकडे इथं इन्व्हर्टरची सुविधा आहे म्हणून माझे पार्लेकर वाचतायत. त्यांचं काहीतरी चालू आहे, धक ऑक्सिजन चालू आहे त्यांचा इन्व्हर्टरमुळे. पण बाहेरच्या रोडला जो बदमाश कॉन्ट्रॅक्टर आहे, बघा लक्षात ठेवा मित्रांनो, के पूर्व विभाग त्याचे ते स्प्लिट झाल्यानंतर के साऊथ, के नॉर्थ झाले. 9 नगरसेवक इकडं, 6 नगरसेवक तिकडं. आता या वॉर्डमधून निविदा जनरेट झाली. कुठली? NCCL या कंपनीला 1200 करोडची निविदा. या 1200 करोडच्या निविदेला NCCL स्वतः काम करत नाहीये. बेजबाबदार, अतिशय बेजबाबदार कंपनी नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड. त्याने पुढे सबलेट केलेलं प्रोजेक्ट म्हणजे आमचे हे सगळे वॉर्ड्स मधले सगळी रस्त्यांवरची, गटारांवरची कामं. आणि आमची मेन इलेक्ट्रिक केबल कुठेतरी 4 वेळा ब्लास्ट झाले. 3 ते 4 वेळा ब्लास्ट झाले. इलेक्ट्रिक केबलचे स्फोट झालेत. सोसायट्यांचे आज या NCCL या बेजबाबदार कंपनीमुळे त्याने हे जे प्रोजेक्ट दिले ना खाली निमिवा या कन्स्ट्रक्शन कंपनीला, त्या बेजबाबदार व्यक्तीमुळे निखिल जैन, कांदिवली सेंट्रल एजन्सी, जे कोणी अधिकारी आहात, उद्या सकाळी 11:30 कांदिवली सेंट्रल एजन्सी कंपनी, उद्या 11:30 वाजता तुमच्या ऑफिसला मी येतोय. सेंट्रल एजन्सी आणि आमचा वॉर्ड, ओ विशाल कोकाटे, ओ भूपेश राणे, आपला गोडबोले, काय सुजित गोडबोले, निशा दळवी, जरा लक्ष घाला इथं. तुम्ही म्हणतात आमच्या हातात नाही हो. काय साहेब, सेंट्रल एजन्सी. आता काय करायचं? हे आहे किरीट हॉस्पिटल. इथं मिळतं लोकांना, पार्लेकरांना जीवनदान. 18 खाटांचं आमचं ICU. आता आम्ही इलेक्ट्रिक विना, आमच्याकडे इलेक्ट्रिक नाहीच. माझे पेशंट ऑक्सिजनवरचे इन्व्हर्टरवर गेले आहेत म्हणून ते धगधग चालू आहे. पण इन्व्हर्टर पण किती वेळ पुरणार? बरोबर नाही? गौतम अदानी, या अशा ठिकाणी जर तुझी सेवा मला पोचली नाही ना, तुझे अभियंते मला पोचले नाही ना, मग नंतर नको सांगू रे. मी लय तांडव करतो बाबा रे, पाया पडतो तुझ्या, लवकर पाठव.
लवकर पाठव. तुझी फौज पाठा, इथं चोर आहेत, काम नाही करत आहेत. मित्रा इकडे, तुझं नाव काय? रवी काय? रवी गुप्ता. काय करताय पुढे आपण इथे? हॉस्पिटल स्टाफ, हॉस्पिटल किरीट डॉक्टरचे स्टाफ, बरोबर. रवी गुप्ता, किरीट डॉक्टरचे स्टाफ. माझं म्हणणं आहे का रवी, काय झाली ते इलेक्ट्रिसिटी आहे का? नाही. हे आपलं हॉस्पिटल आहे. किती कॉस्ट आपला आयसीयू आहे? 6 बेड. आयसीयू किती? 18 खाट आहेत का? 18 कॉस्ट आहे. 18 कॉट मध्ये किती आयसीयू पेशंट आहेत? 6 बेड. 6 बेड वरती सगळे जे आहेत आपले व्हेंटिलेटर्स वरती पेशंट्स आहेत ना, त्यांना आपण इन्व्हर्टर वरती आता चालू ठेवलाय. तो इन्वर्टर सांगतोय मला, इन्वर्टर पुरेगा क्या पूरा? थोड़ा थोड़ा टाइम लगेगा, थोड़ा टाइम पण चल सकते हैं जब तक मेरे बिजली का सपोर्ट नहीं मिलता तब तक. बरोबर आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला सत्यता बघायची असेल ना, ही होत आहे. उभी राहा. काय नाव ताईचं? प्रणाली. तुम्हाला वर्ल्ड वुमन डेच्या कालच्या हार्दिक शुभेच्छा, जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. महिला आहेत म्हणून सटकलेली आहे थोडी, पण त्रासात आहे. तुम्ही तर कधीपासून रुजवता? नवीन दिसताय. झालं 1 वर्ष. 1 वर्ष झालं. आमच्या गोरेबाई कुठे गेल्या? त्या संध्याकाळी संध्याकाळी असतात. तुम्ही दिवसा असता. हो. ताई किती वाजल्यापासून लाईट नाहीये? 2-3-4 तास झाले असतील ना? 1-2 तास तरी. आणि मला माझ्या इथे तर 3 तासापासून रिपोर्ट आलेत मला. ओके. बरोबर. 3 तासापासून लाईट गेलेली आहे. बरोबर. आपले पेशंट वरती आयसीयू मध्ये आहेत. बरोबर. आपण इन्व्हर्टर वरती आहोत. बरोबर. बघा मित्रांनो, सेकंड पार्ट. इथे माझ्यासोबत काही पार्लेकर आहेत, काही पेशंट्स आहेत. साहेब तुम्ही कुठून आलात? वसईवरून आलात. हे काहीतरी नाव ऐकून आलात त्या हॉस्पिटलचं. ताई तुम्ही कुठून आलात? बँड्रावरून आलात. रोजे में होंगे आप, बरोबर ना? ताई साहेब तुम्ही कुठून आलात? वसई. तुम्ही सेम वसई, एकच कुटुंब आहे का? सगळे वेगवेगळे आहेत का? वसईवरून येणारे कुटुंब. लाईट आहे का इथं? लाईट आहे का? जरा कवर करा. लाईट विचार करा, लाईट आहे का? लाईट आहे का? जरा थांबा. कुठून आले तुम्ही? पार्ला से आहे. पार्लेकर, हे आमचे पार्लेकर आहे. लाईट છે અહીંયા? લાઈટ છે? અત્યાર સુધી અત્યારે લાઈટ ગઈ છે અહીંયા. અરે પાર્લામાં તોડી નાખી, આ કોન્ટ્રાક્ટરે તોડી નાખી છે. અમને લોકોને ખબર નહીં. આવો ઇન્વર્ટર ચાલુ છે. આવો આગળ. मोठा भाई क्याથી આવ્યા? बोरिवली. बघा बोरिवलीकर म्हणजे हे हॉस्पिटल एवढं प्रसिद्ध आहे. आमचे किरीट डॉक्टर आहेतच तसे, एकदम गुणवान डॉक्टर. म्हणजे आमचे किरीट डॉक्टर जे आहेत ना, ते प्रसिद्ध आहेत. विरारवरून, वसईवरून, पालघरवरून, पनवेलवरून आणि बोरिवलीवरून पण आले. मोठा भाई શું નામ છે તમારું? ગુજરાતી છો? ગુજરાતી છો? કાઠિયાવાડી છો. આ બકુલભાઈ જાદવ ને એમનો પરિવાર છે. તમે શું નામ તમારું? નૈના. સેમ પાસપોર્ટ છે. આ हे जाधव कुटुंब. जाधव कुठले? जामनगरचे, ગુજરાતી. અત્યારે આ લોકો બોરીવલીથી આવ્યા છે, પણ અમારી હોસ્પિટલમાં લાઈટ નથી, પણ ઇન્વર્ટર છે. તો ડરતા નહીં. ના પ્રોબ્લેમ ના પેશન્ટ લોકોને પ્રોબ્લેમ છે. તમે તો જોવા આવ્યા છો. લાઈટ નો તો પ્રોબ્લેમ થાય ને મોટા ભાઈ. જો ના સાંભળો, મુંબઈકર પાર્લેકર, ગુજરાતી માણસ, જામનગરનો કાઠિયાવાડી શું કહે છે જો સાંભળો. પેશન્ટ માટે ઇલેક્ટ્રિસિટી ન હોય ને તો અત્યારે પ્રોબ્લેમ છે. ઇન્વર્ટર છે પણ ઇલેક્ટ્રિસિટી નથી. અને આ બદમાશ કોણ છે? કોન્ટ્રાક્ટર. મારા ડોક્ટરનું હોસ્પિટલ આજે ડિસ્ટર્બ થઈ ગયું છે. કિરીટ ડોક્ટર આપણા છે. माझा बाबा आहे तो काय, आणि माझ्या वडिलांचं हॉस्पिटल आज धोक्यामध्ये उतरलेत माझे पेशंट्स. आता वकात काढणार त्या कॉन्ट्रॅक्टरची. जय भवानी. तुमचं पर्सनचं बंद बोलवा टाका तुमची बिल्डिंग करा तिकडे. सर कोण आहे अजून अधिकारी? कोण आहे याच्याशिवाय? तो बिझी आहे. काय नाव आपलं? सूरज काय? मराठी माणूस, मराठी बोलणार. जय भवानी. सुभाष रोडला विले पाटे, प्रभाग 84, सुभाष रोड, गणपती नाका. हे काम रे, बोल काय माझा गावचो बायकायचा. काय झालं सांगा. 4 तास लाईट नाही, स्फोट झाले, ब्रेकिंग झालं. तुला कल्पना आहे? तुला कल्पना आहे किंवा नाही? काय आलंय? आलाय? तुला कल्पना आहे त्या गोष्टी? You're the top of the boss right now? You're the top of the boss right now? You're the top of the boss? Who is the top of the boss? Who is the top of department top of the boss? Tell me first. सांगा लोक. 10 लोक ऑक्सिजन वरती किरीट हॉस्पिटलमध्ये मरतायत. ताबडतोब कारवाई लागा. Who is the top of the boss? सूरज सर. एक पाणी घे. सुभाष रोड. तुला अजून कल्पना नाही? तुम्हाला कन्फर्म करतो. तुझी थेओरी दुसऱ्या टीमचं ऍक्च्युली हे दुसऱ्या तुझ्या टीमला पाचारण कर. तुझ्या टीमला पाचारण कर नाही तर मी फोडून टाकीन सगळं. मी नाही ओळखणार कोणाला. घ्या कोणी माझ्यावर. ताबडतोब कर. काय सिंग तुला मराठी येत नाही का? नाही. कुठून आला तू? समजतो. कुठून आला कुठून? मला हिंदी येत नाही. लवकर बोलतो. कुठून आला? बोर्डाची सिक्युरिटी नाही. बोर्डाची आहे ना? मराठी माणसाला तिकडे काय गेटवर समजून घ्यायचा. 9 मार्च 2024 समीर काळे बोलला. काय? समीर काळे राजसाहेबांचा कार्यकर्ता बोलला. कार्यकर्ता नेता नाही, कार्यकर्ता. काय? सूरज
माझी पार्लेकर 10 पार्लेकर सिरियस आहे. बोला. किरीट हॉस्पिटल. सर बोलून द्या ना. सर प्लीज तत्काळ इमर्जन्सी काढा. किती दिवस झाले actually? 4 तासाच्या वर झालेत. आमचा इमर्जन्सीचा पूर्ण संपतोय. काय आटो काय कांबळी कांबळी काय ना पूर्ण नवनाथ कांबळी दौलत कांबळी गाव कुठे पोचा तिथं सुभाष सोडला. सुभाष रोड त्याच्यावर घेतला. अच्छा रॅपिडवरती आहे ना. हां तेच गेले बरोबर गेले तिकडे. तिथं कोणी नाही अजून. नाही धन्यवाद सबस्टेशन नाव दिलं. हां ते आपल्या ट्रिपिंगवरती होतं त्याचं आलोक अपार्टमेंट ना. आलोक अपार्टमेंट ट्रिपिंग त्याच्यावरती. आलोक नाही आशिक सबस्टेशन सबस्टेशन. आलोक कुठे आली इथे कुठे अच्छा ओके मात्र सुभाष रोडचं सबस्टेशन फक्त होतं बिल्डिंग का? पडवायला ती बिल्डिंग असते केवळ इकडनं बिल्डिंग असते. मला माहित नाही. हा आणि आलोक अपार्टमेंटच्या फिडरचं नाव आमच्या फिडरचं नाव.